माशाचा धंदा काही सोपा नाही मित्रांनो. असं जाळही काल सोडलं होतं आणि आज पूर्ण हे असं शेवाळानं भरलेलं आहे. आता हे शेवाळा पूर्ण काढल्याशिवाय जाळ पाण्यात सोडता येत नाही. आता ह्या शेवाळ्याला तरी पण 1-2 दिवस तर जातील. की बघा मित्रांनो, शेवाळा सगळा नदीतला जाळ पूर्ण त्याची घरच सगळी भरलेली आहेत या शेवाळ्यानं. त्यामुळे ही आता काढायला खूप वेळ जाणार आहे. तर हे जाळं पिशवीत भरून घरी नेऊन ती वाळवायला टाकायचं. परत जरा जरा शेवाळा असं निघतोय तो काढून घ्यायचा. जाळं पुन्हा नीट करायचं म्हणजे वळचायचं. तर हे जाळं पुन्हा इथून सोडल्याशिवाय याला मासा नाही. असं मासेमारी करणाऱ्यांचं मित्रांनो असं हाल आहे. हे लोकांना वाटतंय मजा आहे. जाळी लावतात, मासे घेऊन येतात, मासे विकायला जातात. 500-1000 रुपये शासनी रोजचा पैसा हातात येतो. तर त्या मागचं हे कष्ट दिसून येत नाही माणसाला. तर हे शेवाळ्याला अडकून हे मासे जाळ्याची घरं सुद्धा ही बाद होतात. थोडी घरं तुटून जाते त्याची ही शेवाळा काढताना. अजून बघा मित्रांनो, किती जाळे, किती शेवाळा आहे. हा असा धंदा आहे मासेमारीचा. काय करायचं, इलाज नाही, करायला तर पाहिजे. आता एक जाळं पाण्यात लावून ठेवलेलंच आहे. त्याला आता मासे पडतात का हा शेवाळाच पडतो बघू. दुपारी यायचं आहे. तर ही पहिली सुरुवातीची जाळी ही घेऊन घरी ठेवून दुपारनं यायचं.